मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि लोकनेते श्रीमान अजित पवार यांच्या जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाने सर्वत्र मोठ्या उत्साहात सरकारी कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे आणि या संदर्भामध्ये अजितदादांचे सहकारी आणि अजितदादांना ज्यांनी जवळून पाहिले, अनुभवलंय आणि अजितदादांच्या सोबत ज्यांचं राजकारण मोठं झालं, असे मावळ तालुक्याच्या पंचायत समितीचे माजी गटनेते आणि सध्या भाजपचे नेते असलेले सचिन भाऊ घुटकुले आपल्यासोबत चर्चा करणार आहेत. आपण त्यांना विचारणार आहोत अजितदादा आणि त्यांच्या राजकीय मैत्रीबाबत. सचिन भाऊ, स्वागत आहे तुमचं. काय सांगाल? अजितदादांच्या सोबत पुणे जिल्ह्याचे युवक अध्यक्ष असताना अनेक ठिकाणी तुम्ही फिरले. दादांची प्रशासनावर कशा प्रकारे पकड होती? तुम्ही त्यांना जवळून अनुभवलंय. तुमचा काय अनुभव आहे? खऱ्या अर्थानं जर दादांचा आणि कशा पद्धतीने अनुभवलंय, ऍक्च्युली त्याच्या अगोदरची पार्श्वभूमी अशी सांगतो की जेव्हा 2000 साली मी तालमीत होतो बर. आणि 2000 ते 2006 पर्यंत मी कुस्ती करायचो आणि तालमीत होतो. आणि त्यावेळेस दादा एक कमांडर म्हणून, अजितदादा कमांडर म्हणून एक त्यावेळेस दादांना म्हणजे एक ब्राउशर किंवा आपण म्हणतो ना, दादांच्यावर एक लेख, कमांडर नावाचा एक लेख असा प्रसिद्ध झाला होता वृत्तपत्रात आणि त्याच्यावर मग ते मासिक निघालं होतं त्याच्यामध्ये पण. आणि ते तालमीत असताना ते वाचनात आलं. म्हणजे त्यावेळेस बरेचसे आमचे मित्र राष्ट्रवादीशी काम करत होते. आमचे घरातले, आमचे चुलते आजोबा ही सगळी मंडळी काँग्रेस विचाराचे काम करत होती. परंतु जेव्हा ते पुस्तक वाचलं आणि पुण्यामध्ये दादा फिरायचे, पिंपरी चिंचवडमध्ये दादा फिरायचे, तेव्हा दादांना बघितल्यानंतर एक अंगामध्ये एक असं वेगळं वाटायचं की हा माणूस खरंच म्हणजे एक इन्स्पिरेशन म्हणून आम्ही दादांकडे बघायचो. आणि मग त्याच्यानंतर 2007ला मी आडली बुद्रुकमध्ये गावचा सरपंच झालो. गावातल्या सगळ्या प्रमुख लोकांनी मला गावचं सरपंच होण्याचं संधी दिली. गावातल्या लोकांनी एक चांगलं मतदान करून निवडून आणलं आणि सरपंच होण्याची संधी दिली. सरपंच झाल्यानंतर जिल्हा परिषदमध्ये विकास निधीच्या माध्यमातून जायला लागलो आणि तिथं गेल्यानंतर त्यावेळेसही दादांचा जिल्हा परिषदवर पगाडा होता. दादांचं सगळंच वर्चस्व जिल्हा परिषदमध्ये होतं. आणि ते करता करता मग दादांचा संपर्क यायला लागला. त्यावेळेस काय दादा ओळखत नव्हते पर्सनली, पण संपर्क यायला लागला. संपर्क यायला लागल्यानंतर मग राष्ट्रवादी तालुका युवक अध्यक्ष पदाची निवड होती आणि मग त्यावेळेस मी ते इच्छुक झालो. मग सगळा माझा मित्रपरिवार, आमचे मावळ तालुक्यातले सगळे पैलवान मंडळी, माझ्यावर प्रेम करणारे सगळे युवक, आमच्या गावातले युवक, आजूबाजूच्या गावांमधले युवक, हे सगळे एकत्र येऊन आम्ही मग ते इच्छुकची रॅली आणि मग ते सगळं तुम्हाला माहितीच आहे. मग ते काढताना एक 4-5 हजार तरुण माझ्या बरोबर त्यावेळेस होते. मी इच्छुक असताना माझ्याबरोबर त्या रॅलीमध्ये होते आणि ती रॅली इतकी म्हणजे फेमस झाली. त्याच्यावर मग दादांपर्यंत गेलं. खूप रस्सीखेच झाली त्या युवक अध्यक्षपदाच्या ह्याच्यामध्ये. आणि मग रस्सीखेच झाल्यानंतर मग मला तिथं डावललं. मग आमचे सहकारी संतोष मुरे यांना त्यावेळेस युवक अध्यक्ष केलं होतं. आणि मग मला डावलल्यानंतर मग दादांशी त्यावेळेस दादांना भेटीगाठी, मला अध्यक्ष व्हायचंय. मग त्याच्या भेटीगाठी वाढत गेल्या. मग पंचायत समितीच्या इलेक्शनच्या टायमिंगला 2000 माझ्या मते 12च्या आसपास ते इलेक्शन झालं. आणि त्यावेळेस मग उमेदवारीसाठी सुद्धा तीव्र स्पर्धा होती. परंतु मला डावललं गेलेलं होतं युवक अध्यक्षाला. मग दादांनी प्रामुख्याने मग माझं नाव त्यावेळेस दादांनी मग तालुक्यातले सगळेच नेते, मग आदरणीय मग त्यावेळेस बबनराव भाऊ भेगडे, माऊली भाऊ दाभाडे, त्यावेळेसचे माजी मंत्री म्हणजे बापना साहेब, बापूसाहेब भेगडे, राजाराम आप्पा राक्षे, ह्या 4-5 मंडळींनी मग माझ्या मते त्यावेळेस ह्या सगळ्यांनी मंडळींनी माझं नाव मला दुजोरा देऊन मग मला पंचायत समितीची उमेदवारी दिली. आणि मग तिथून पुढे मग दादांच्या एकदम टच मध्ये जाण्याचा, वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवणं, काही ना काहीतरी कार्यक्रम राबवणं. जिल्ह्यावर मी संघटनेत काम करत होतो. जिल्हा युवक अध्यक्ष त्यावेळेस त्यावेळेस जिल्हा सरचिटणीस होतो मी. पंचायत समिती सदस्य होतो त्यावेळेस. मग जिल्हा सरचिटणीस म्हणून काम करत असताना मग दादांशी संपर्क वाढला. मग हे सगळे संपर्क वाढत मग दादांचं प्रशासन, आता तुमचा प्रश्न मूळ
प्रशासन, तर दादांचं जे प्रशासन आम्ही आता एवढ्या वर्ष पाहिलं, म्हणजे दादा पुणे जिल्ह्यातले म्हणून आपण म्हणतो असं नाही, पण सगळ्या महाराष्ट्रात कुठेही जर दादांच्या प्रशासनाच्या बाबतीत जर तुम्ही विचारला, तर दादांचा किती जरी विरोधक असला, दादांना किती जरी पाण्यात पाहणारा त्यांचा एखादा विरोधक असला ना, तरी सुद्धा दादांच्या प्रशासनावर कोणताच व्यक्ती ह्या राज्यातला टीका करू शकत नाही. एक कमांडर, म्हणजे जे मी तुम्हाला म्हटलं पहिलं की कमांडर, प्रशासनावर एक कमांड होती, म्हणून त्यांना ते कमांडर नाव त्यावेळेसच्या काळात माझ्या मते 2004, 5, 6, 7च्या आसपास त्यांना जनतेनं कमांडर म्हणून एक सचिन अशा भाऊ, मावळ तालुक्यामध्ये जेव्हा अजितदादा यायचे त्यावेळेस त्यांच्या समोर लिस्ट असायची अनेक कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची, ते प्रत्येकाची नावं पुकारायचे, सगळ्यांचं म्हणायचे. आणि आम्ही पत्रकार म्हणून आम्ही पाहिले, आठवतंय ते म्हणायचे, अरे सचिन, काय रे सचिन, सचिन आला का रे. तर समोरच्या ऑडियन्स मध्ये आणि स्टेजवर जेव्हा एवढा मोठा राज्याचा उपमुख्यमंत्री तुमचं नाव घ्यायचा, त्यावेळेस तुमच्या काय भावना असायच्या? कारण लोकांना असं वाटतं की एवढ्या मोठ्या मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी आपलं नाव घेणं म्हणजे राजकारणामध्ये खरंच आपण मोठे आहोत की काय. ज्यावेळेस तुमचं नाव घेतलं जायचं, तुम्हाला ते म्हणायचे, अरे सचिन, त्यावेळेस तुम्हाला काय वाटायचं? तुमची काय भावना व्हायची? भावना म्हणजे काय झालं की दादा म्हणजे आपल्या घरातलं, कुटुंबातलं एक व्यक्ती म्हणून दादाशी एवढी अटॅचमेंट वाढली होती. म्हणजे गेले 2000 माझ्या मते 18च्या आसपास मला जिल्हाध्यक्ष केलं, 17 का 18च्या आसपास. त्याच्यानंतर मी 24-25 पर्यंत विधानसभेच्या अगोदर एक 6 महिने, 5-6 महिने अगोदरपर्यंत मी जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिलं. म्हणजे जेव्हा दादा असं आपल्या तालुक्यात जेव्हा दादा सचिन म्हणून नाव घ्यायचे, तर निश्चितपणानं एक आपल्या कामाची पोचपावती दिल्यासारखं वाटायचं की बाबा आपल्या कामाची पोचपावती आहे. दादा नाव घेतात ते आणि काहीतरी आवर्जून, आवडीने आणि आपुलकीने आणि अधिकारवाणीने दादा जेव्हा बोलतात, तेव्हा निश्चितपणानं असं वाटायचं की एक आपल्या म्हणजे एक ऊर भरून यायचं. म्हणजे आजही जर असं वाटलं तर आता कंठ माझा थोडासा लगेच हे होतो की म्हणजे जेव्हा दादांचं म्हणजे कितीतरी वेळा चिडले असतील, कितीतरी वेळा रागवले असतील, आणि रागवल्यानंतर पण परत दुसऱ्या तिसऱ्या दिवशी कधीतरी मग पीएनचा फोन येणे, हे दादांनी बोलवले, असं काम आहे, येऊन भेटून जा, ते कर, ते असं काम करायला सांगितले. म्हणजे दादांचं चिडणं हे काय असं चिडणंच नव्हतं. ते आपण कसं आपल्या लहान मुलाला किंवा आपल्या बारक्या भावाला कसं आपण चिडून बोलतो, असंच वाटायचं. म्हणजे दादा चिडले की असं वाटायचं की आपल्याला काहीतरी प्रशस्ती पत्रक मिळाले. अशा पद्धतीचं ती एक भावना होती. मावळमध्ये ज्यावेळेस तुम्ही गटनेते म्हणून काम करत होतात, त्यावेळेस अजितदादांचा कार्यकर्ता आणि त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तुम्ही नेतेही होतात. तर त्यावेळेस काय अनुभव असायचा की आपण उपमुख्यमंत्र्याच्या पक्षाचे नेते आहोत म्हणून? त्यावेळेस जनतेसाठी काम करताना अजितदादांचं कसं सहकार्य लावायचं आणि तुमचा काय अनुभव होता? खरं जर सांगायचं म्हटलं तर पंचायत समिती हा जो पार्ट आहे, ही एक आपली प्रशासनातली एक आपली तिसरी पायरी जर म्हणलं आपण, किंवा तिसरीच पायरी, म्हणजे एक राज्य सरकार, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि मग ग्रामपंचायत, हे चतुर्थी आपण म्हणायचं. तर पंचायत समितीमध्ये असं काही फार मोठं बजेट पंचायत समितीला आम्ही काम करत होतो त्यावेळेस नव्हतं, कदाचित आताही नसेल. कारण की पंचायत समितीमधनं फक्त तुम्ही काम राबवून घेणे, काम करून घेणे, त्याचा फॉलोअप घेणे, पण जिल्हा परिषद मध्ये मी पंचायत समिती मावळचा गटनेता म्हणून, म्हणजे मला असं वाटायचं की मी सभापतीपेक्षा त्यावेळेस निधी प्रचंड आणायचो. अच्छा. म्हणजे मी त्यावेळेस माझ्याकडे ही खाली साळुंबऱ्यापासून तर पार शिवलीपर्यंत गावं होती, 18, 19, 20 गावाच्या आसपास गावं होती माझ्याकडे. मग तिथं मावळ पंचायत समितीचा गटनेता सचिन घोटकुले आला म्हटलं की प्रत्येक जिल्हा परिषद सदस्य हा आपल्याला मान देणं, सांभाळून घेणं, भागामध्ये विकास निधी देणं. म्हणजे त्यावेळेस जिल्हा परिषदचा सदस्य जेवढा निधी नव्हता आणत, त्याच्या दुप्पट निधी मला मिळायचा. का तर जिल्हा परिषदला आपली दादांची सत्ता होती आणि दादांचा गटनेता एक पंचायत समितीला, त्यावेळेस माझ्या मते त्या पंचायत समितीमध्ये आम्ही 3घच निवडून आलो होतो. एक अपक्ष होता आणि 2
2 त्याच्यामध्ये म्हणजे त्यावेळेस पंचायत समितीमध्ये आम्ही 3 जण होतो. एक अपक्ष होते हरीश कोकरे, एक कोतुळकर ताई होते आमच्या बरोबर तुमच्याच माझ्या मते भागातल्या, आणि एक मी, असे आम्ही 3 निवडून आलतो. 7 सदस्यांमध्ये एक माझ्या मते शिवसेनेचे एक होते आणि 6 सदस्य भाजपचे होते. पण त्यावेळेस सभापती किंवा त्या सदस्यांपेक्षा तिपटी चौपटीने निधी त्यावेळेस मिळायचा. म्हणजे तुम्ही आजही जर एखाद्या गावात गेले तर सचिन घोटकुलेंनी कोणतं काम केलं तर लोक तुम्हाला अजूनही 1-2 कामं निश्चितपणानं दाखवतील की हा हे सचिनच्या काळात हा रोड झालता, सचिनच्या काळात हे कट्टा झाला होता, हे आमच्या वाडीपर्यंत रोड दिला होता, हे आमचं मुरमीकरण केलं होतं, ही बोरवेल दिली होती, अशी बरे बंधारे बांधून दिले होते, अशी बरीचशी कामं त्या काळात. आणि ही सगळी एक दादांचा कार्यकर्ता म्हणून आम्हाला जिल्हा परिषद मधनं ही अशी कामं भरपूर मिळायची त्या काळामध्ये. अगदी बरोबर आहे तुमचं. आपल्या मावळ तालुक्याच्या राजकारणामध्ये तळेगावकर मंडळींचा सतत वरचष्मा राहिलेला आहे. मात्र पत्रकार म्हणून आम्ही ज्यावेळेस तालुक्यामध्ये फिरायचो किंवा तुमच्या भागामध्ये जेव्हा फिरायचो, त्यावेळेस अनेक बडी मंडळी आम्हाला म्हणायची, की अजितदादाचा डायरेक्ट सचिन घोटकुलच्या डोक्यावर हात आहे. अजितदादाची डायरेक्ट ताकद आहे किंवा अजितदादाचा हात आहे सचिन घोटकुलेला. हे लोकं त्यावेळेस बोलायचे, त्यावेळेस तुमची काय भावना असायची? आणि आता अजितदादानंतर तुम्हाला काय वाटतंय? काय सांगाल? आता कसं होतं की त्यावेळेस एक ग्रामीण भागातला एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला माझ्यासारखा एक कार्यकर्ता आणि तो पैलवानकीशी नाता असलेला आणि अतिशय डाऊन टू अर्थ, मी पहिल्यापासून ग्रासरूट पासून काम केलं. म्हणजे प्रत्येकाच्या सुखदुःखात जाणं, अडीअडचणीला उभं राहणं. आणि तो काळ म्हणजे 2007 ते 2020 पर्यंत किंवा 19 पर्यंत, 18 पर्यंत, 20 पर्यंत पकडलं तर हा सुखदुःखात येऊन एकमेकांना आधार देऊन अडीअडचणीला उभं राहून काम करण्याचा काळ होता. आणि त्या काळात माझ्यासारखा कार्यकर्ता जेव्हा फिरत होता आणि दादांनी पाहिलं की हा कार्यकर्ता फिरतोय आणि एक चांगल्या पद्धतीचं काम करणारा हा कार्यकर्ता आहे, जिल्ह्यामध्ये चांगलं संघटन बांधल, जिल्ह्यामध्ये तसं पुणे जिल्हा म्हणजे दादांच्या नावावर चालणारा जिल्हा, संघटनाची अशी काय, पण एक ग्रासरूट लेवल पर्यंत घराघरात जाऊन, वाडी वस्तींवर जाऊन राष्ट्रवादीचे आदरणीय त्यावेळेस पवार साहेब, दादा सगळे एकत्र, आम्ही सगळेजण एकत्र होतो. आणि त्यावेळेस साहेबांचे, दादांचे, ह्यांचे सगळ्यांचे विचार तळागाळापर्यंत नेऊन काम करणं, वाड्या वस्त्यांवर जाणं, दिनदुबळ्यांपर्यंत जाणं, गरजूंपर्यंत जाणं, शेतकरी बांधवांपर्यंत जाणं, प्रत्येक जाती धर्मामध्ये जाऊन काम करणं, अशा सगळं काम करणारा कार्यकर्ता वाटलो म्हणून दादांनी मला जिल्हाध्यक्ष केलं. आणि हे जिल्हाध्यक्ष करताना प्रचंड मोठे करोडपती पैसे असणारे कार्यकर्ते त्यावेळेस रेसमध्ये होते. म्हणजे कोण आमदारांची मुलं होती, कोण आमदारकीच्या रेसमधले कार्यकर्ते होते. परंतु एक मावळ तालुक्यामध्ये एक ग्रामीण भागात काम करणारा कार्यकर्ता म्हणून दादांनी माझ्याकडे पाहिलं आणि दादांनी जिल्हाध्यक्ष केलं. साहजिक आहे, जेव्हा एखादा छोट्या गावातला कार्यकर्ता जेव्हा मोठा व्हायला सुरुवात होती तेव्हा निश्चितपणानं काय त्याच्याबद्दल मला काय कोणाला तक्रार करायची नाही, कोणाला बोलायचं नाही, पण एक राजकारण म्हणून निश्चितपणानं तुमच्याविषयी मग लोकांमध्ये, नेत्यांमध्ये थोडीशी असूया निर्माण होते, थोडस मग कमी दाखवण्याचा प्रयत्न, आणि हे सगळं राजकारण म्हणून हे चालतच राहतं. त्याला काय, त्यात मला काय ते काय असं नाविन्यपूर्ण काय वाटत नाही. आणि म्हणजे तुम्हाला अजितदादांची डायरेक्ट ताकद होती. होतीच ना, म्हणजे मला म्हणजे लोक म्हणायचे असे आणि म्हणतात हे अजून. होतीच ना, म्हणजे आता त्याच्यासाठी खूप उदाहरणं आहेत. आता ती उदाहरणं काय म्हणजे तुम्हाला एक उदाहरण आता काय उदाहरण म्हणजे त्यावेळेस मी जिल्हाध्यक्ष झालो आणि बाळासाहेब नेवळे जे की दूध संघावर चेअरमन होते आणि चेअरमन होते, त्यांच्या हातात तालुका होता पूर्ण, त्यांचं तालुक्याचे अध्यक्ष गणेश अप्पडोरे हे ते सर्व एक विचाराने ते काम करत होते. आणि थोडस बाळासाहेब नेवळेंचं आमचं थोडस राजकीय वैचारिक थोडासा मतभेद होता आणि बाळासाहेब नेवळे चेअरमन, तर ते मतभेद असल्यामुळे मला जिल्हाध्यक्ष केल्यानंतर त्यांनी राजीनामे दिले. बऱ्याच जणांनी राजीनामे दिले आणि ते सगळे राजीनामे एवढे मोठ्या माणसांनी जर राजीनामे दिले, त्यावेळेस दादांनी त्यांचे राजीनामे स्वीकारले आणि मला म्हणलं की सचिन तुला काम करायचंय, कंटिन्यू कर, तू कंटिन्यू करायचंय. हो, म्हणजे
आणि म्हणले काय असेल मी बघतो, पण तू तुझ्या पद्धतीने काम कर. जिल्हा माझा आहे, जिल्ह्याचा अध्यक्ष हा मला अपेक्षित होतो मी करणार आहे, आणि तालुक्यामध्ये सगळ्यांशी समन्वय साधून काम कर. त्याच्यामुळे हे एक छोटं उदाहरण. त्याच्यानंतर तर बराच म्हणजे आम्ही आमच्या तालुक्यातल्या बऱ्याच सवंगड्यांनी, माझ्या सहकाऱ्यांनी आम्ही बराच इतिहास रचला तालुक्यामध्ये. म्हणजे तो आता त्या इतिहासामध्ये काही जायचं नाही, परंतु इतिहास रचला. म्हणजे आम्ही बरचसं काम केलं, संघटना बांधली, ताकद दिली. मग त्या काळात माझ्या मते बाळाभाऊ भेगडे हे मंत्री झाले होते 2019च्या अगोदर. आणि मंत्री झाल्यामुळं काय होतं, शेवट कार्यकर्ता हा अडचणीत असला की तो सत्तेच्या बाजूनं जाण्याचा प्रयत्न करत असतो. हे शेवट राजकारणाची ती एक वेगळ्या पद्धतीची एक नीती म्हणा किंवा काय म्हणा. पण त्यावेळेस बरेचसे कार्यकर्ते हे भाजपकडे जायचे, म्हणजे बाळाभाऊंकडे त्यांचं बोलणं, कार्यकर्त्यांना सांभाळून घेणं, मदत करणं, वैयक्तिक फोन उचलणं, अशा पद्धतीचं कामकाज त्यांचं होतं. आणि बरेचसे कार्यकर्ते चालले होते. आणि ह्या सगळ्या घडामोडींमध्ये मी जिल्हाध्यक्ष होतो. विधानसभेच्या इलेक्शनला उमेदवार भेटत नव्हते. मग त्या सगळ्या घडामोडी, बऱ्याचशा घडामोडी त्याच्यामध्ये. हे सगळं काम करताना तुम्ही काही काळ सुप्रियाताईंसोबतही काम करत होता, त्यांच्याही प्रचारात दिसत होतात. हो. डायरेक्ट तुम्ही पवार फॅमिलीतली जी मुख्य मंडळी आहेत, साहेब असतील, ताई असतील किंवा अजितदादा असतील, यांच्यासोबत दिसत होता. इतर मंडळी अगदी म्हणजे मी म्हणणार नाही, परंतु अजितदादांच्या मुलांसोबत वगैरेही फोटो काढतात किंवा दिसतात. परंतु तुमची डायरेक्ट कुटुंबासोबत अटॅचमेंट होती. तर हे एवढं रिलेशन अजितदादांमुळे झालं होतं का ह्या फॅमिलीच्या नक्कीच. सोबत? म्हणजे दादा, म्हणजे खरं सांगायचं म्हणजे ना, आज जे आहे ते दादांमुळे, आणि जे नाहीये समजा उद्याच्या काळात जे नसणार आहेत ते पण, म्हणजे आज त्यासाठी दादांना मिस कराल तुम्ही काय? प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये. म्हणजे 2000 जेव्हा मी 16-17ला काहीतरी अध्यक्ष झालो, तर मी हिंद केसरीच्या स्पर्धा घेतल्या होत्या आणि दादांची वेळ घ्यायला गेलो. बर. आणि 4 दिवसाच्या स्पर्धा होत्या. खूप मोठ्या स्पर्धा होत्या. म्हणजे ते ब्रिजभूषण जे आज आपल्या भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष होते, आता नाहीत ते, पण ते भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष होते, ते आले होते 4 दिवस. आणि दादांनी मला म्हणले, साहेबांची वेळ घेतली का? मी म्हणलं घेतली आहे. अरे म्हणले, मग साहेबांची वेळ घेतली तर मी पुढच्या कार्यक्रमाला, आता साहेबांना येऊ दे. आणि मग साहेब त्यावेळेस सलग 2 दिवस हेलिकॉप्टरनी, साहेब स्वतः 2 दिवस सलग कार्यक्रमाला होते. अरे साहेब आल्यानंतर तर इतका गोंधळ काय, मग आता एकदम साहेब येणं म्हणजे नॉट अ जोक ना. आणि माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याच्या कार्यक्रमाला साहेब 2 दिवस येणं, 5-10 हजार लोक त्या कुस्तीच्या कार्यक्रमाला तिथं उपस्थित राहणं, आणि ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या मोठ्या आणि व्यापक स्वरूपामध्ये त्या तिथं त्यावेळेस चालल्या होत्या. आणि मग त्याच्यामुळे तो एक वेगळ्या पद्धतीचं थोडस, मग साहेबांच्या जवळ अटॅचमेंट वाढली, ताईंच्या जवळ अटॅचमेंट वाढली. मग ताई जिल्ह्यामध्ये, बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये ताईंचा असा पांडा होता की माझ्याबरोबर मी जिल्हा दौरा करताना जिल्हाध्यक्ष, फादर बॉडी, महिला अध्यक्ष, युवक अध्यक्ष, विद्यार्थी अध्यक्ष, असे 4ही लोक त्यांना दौऱ्यामध्ये पाहिजेच असतात. कारण की प्रत्येक वेळेस कार्यकर्त्यांना इकडनं तिकडनं काय अडचणी असतील तर लगेच आम्ही सोडवायच्या. आठवड्यातनं 2-2, 3-3, 4-4 दिवस ताई दौरा करायच्या. दादांचा आठवड्यातनं शुक्रवार, शनिवार, रविवारी बारामतीला असायचे, शुक्रवारी पुण्यात असायचे गेस्ट हाऊसला, आणि आठवड्यातनं 1-2 दिवस जिल्ह्यात कुठं ना कुठेतरी कोणत्यातरी तालुक्यामध्ये कोणतरी आमदारांनी उद्घाटनाची, कोणत्या ना कोणत्या कामाच्या भूमिपूजनाची वेळ घेतलेली असायची. मग दादांबरोबर जाणं येणं व्हायचं. मग संघटनेतले काही निर्णय असेल तर दर शुक्रवारी तर आम्हाला पुण्याला आपल्या सर्किट हाऊसला दादांबरोबर थांबायलाच लागायचं दर शुक्रवारी. मग आम्ही असे सगळे कार्यकर्ते, मग हे इतकं प्रचंड दादांशी, मग मग त्या निमित्तानं मग भविष्यात, मग त्याच्यानंतरच्या काळामध्ये पारदादा पुढे आले, आपल्याकडे लोकसभा लढले. मग लोकसभेला पारदादांना बरोबर आम्ही एकदम सावलीसारखे सगळे बरेचसे कार्यकर्ते थांबलो. काय आमच्या, म्हणजे आम्हाला दादांना विजयी नाही करता आलं पारदादांना, पण दादांना आम्ही पूर्ण मावळ तालुका असेल किंवा पिंपरी चिंचवडमध्ये असेल, बऱ्याचशा कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन गाठीभेटी घेणे, कार्यकर्त्यांबरोबर दादांशी संपर्क करून देणे, अशा पद्धतीचं काम करत 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 करत, म्हणजे माझ्या मते काहीतरी ती लोकसभा 19 ला लोकसभा झाली, आणि 19 ते 24, मग 24-26, गेले 25, 7, 8, 9 वर्ष पारदादांबरोबर आम्ही एकत्र, 6-7 वर्ष मी पारदादांबरोबर काम केलं. आणि
सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मी त्यांच्यावर राहिल्यामुळं माझ्या काय अशा अपेक्षा, कामं द्या, धंदे द्या असं काही नसल्यामुळं माझा आणि असलं काही कसली चुकीची कधी कामं आपण कधी केली नाही. त्याच्यामुळं पक्षाला कधी माझ्यामुळं मान खाली घालायची वेळ आली नाही किंवा कधी पारदादांना किंवा दादांना कधी असं अडचणींना सामोरं जावं लागलं नाही माझ्यामुळं. त्याच्यामुळं जास्त काळ म्हणजे जिल्ह्यामध्ये मला असं वाटतं, की सगळ्यात जास्त कार्यकाळ उपभोगलेला मी जिल्हा युवक अध्यक्ष, एकमेव जिल्हा एकमेव जिल्हाध्यक्ष. म्हणजे 7 ते 8 वर्ष म्हणजे 3 वर्षाचा कार्यकाळ असतो. पण मला दादांनी 7 ते 8 वर्ष जिल्हाध्यक्ष ठेवलं. जिल्हाध्यक्ष ठेवलं. भाऊ, विरोधक जेव्हा म्हणजे त्यावेळेचे भाजपचे असतील किंवा इतर पक्षातले असतील, विरोधक जेव्हा अजितदादांना काही गोष्टींसाठी टार्गेट करायचे, हं. तर एक दादांचा कार्यकर्ता म्हणून तुमची काय भावना असायची? आमची भावना म्हणजे दादांना टार्गेट करून दादांना बदनाम करणं एवढंच विरोधकांचं होतं. कारण की राज्यामध्ये इतकं मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक दादा मास लीडर, दादा मास लीडर होते. दादा असे म्हणजे पक्षामुळं किंवा असं पक्षामुळं मग मुख्यमंत्री झालोय असं नव्हतं. दादांच्या नावावर लोक मोठी झाली. दादांच्या नावावर कार्यकर्ते मोठे झाले. मास लीडर होते. दादा कोणत्या पण आमदाराला पाडू शकत होते, कोणत्या पण आमदाराला निवडून आणू शकत होते, कोणत्या पण झेडपी सदस्याला पाडू शकत होते, कोणत्या पण पंचायत समिती सदस्याला पाडायचं म्हटलं तरी दादांची ताकद होती, निवडून आणायची पण दादांची ताकद होती. आणि असा म्हणजे चांद्यापासून बांद्यापर्यंत भागाभागात ओळखणारा कार्यकर्ता दादांकडे होता. हे मास लीडर होते दादा. त्याच्यामुळं एक दादांच्या बाबतीतलं जे काय आपल्याला वाटतं की दादा राज्यामध्ये कशा पद्धतीनं काम करतो, मुख्यमंत्री दादा व्हायलाच पाहिजे होते. हो ना. दादा मुख्यमंत्री होऊन जायला पाहिजे होते. पण ते काय शेवट आमच्या कार्यकर्त्यांचं सगळ्यांचं नशीब आमचं वाईट म्हणायचं की दादांना आम्ही मुख्यमंत्री होताना पाहिलं नाही. पण मुख्यमंत्र्याच्या 10 पटीने काम दादांनी या राज्यामध्ये खऱ्या अर्थानं उपभोगलं. आम्ही केलं, दादांनी काम केलं. भाऊ, तुम्ही जेव्हा तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये सर्वत्र काम करत होतात, हे तर बरोबर आहे. पण मावळ गोळीबार तो मावळामध्ये एकदम कळीचा राजकीय मुद्दा ठरला. या मावळ गोळीबारात त्यावेळेस विरोधकांनी असं कॅम्पेनिंग चालवलं होतं अजितदादांच्या विरोधकांनी, की इथल्या शेतकऱ्यांवर गोळ्या चालवण्याचे आदेश अजितदादांनी दिले होते. त्यावेळेस तुमची कार्यकर्ता म्हणून काय भावना होती? कारण त्यावेळेसही तुम्ही सगळे पक्षामध्ये होतात आणि मग अशा विरोधकांना तुम्ही त्यावेळेस काय उत्तर दिलं? आता काय सांगाल तुम्ही? काय आहे, अशा काय कोणताही म्हणजे दादा तर सोडूनच द्या. दादा देऊ शकत नाहीत असले आदेश. काय असतं शेवट एक राजकारणाची टेंडन्सी आहे. कोणाला किती बदनाम करायचं आणि दादांना प्रचंड त्या काळामध्ये दादांच्या विरोधकांनी त्यावेळेस बदनाम केलं. आणि त्यावेळेसचे मग माझ्या मते त्यावेळेस ते एसपी होते आपले. असं असताना सुद्धा ते शेतकऱ्यांना येऊन मला वाटतं जखमींना वगैरे भेटले होते भेटले, तळेगाव भेटून जनरलमध्ये. गेले. एवढी सहृदयता होती त्यांच्यामध्ये म्हणजे. प्रचंड तरी त्यांना बदनाम म्हणजे करण्यात आलं. काय आहे, म्हणजे खरं म्हणजे असा सुहृदयी माणूस जेवढा बदनाम करता येईल, जर हा चुकून मुख्यमंत्री झाला असता, तर ह्या माणूस कमीत कमी 2-4 टर्म यांनी सलग मुख्यमंत्रीपद भोगलं असतं. अशा माणसाला मुख्यमंत्री न होण्यासाठी त्या काळातल्या विरोधकांनी तशा काही त्यांच्या त्या भूमिका होत्या. अहो दादा, जिल्ह्यामध्ये आजही समजा पाटणची घटना काल परवा घडली. दादा म्हणजे बरेचसे नेते तिथे येऊन गेले. कोणाच्या बाबतीत आपल्याला काही बोलायचं नाही. वहिनी येऊन गेल्या. बरेचसे सगळ्या पक्षांचे नेते तिथे येऊन गेले. पण दादा तिथं पहिले आले असते. घटना रात्री आम्हाला तेच घडली. विचारायचं होतं की अजितदादा जर असते तर तिथं पहाटे पहिल्यांदा पहिले अजितदादा दादा हजर म्हणजे झाले तिथे जर असते. जायची सोय जर रात्री 2 वाजता झाली असती ना, दादा तिथे जाऊ शकत असतील. समजा 2 वाजता, तर दादा ते 2 वाजता रात्री हो गेले ना. असते. हा अनुभव आहे आमचा. म्हणजे म्हणजे अनेक जिल्ह्यामध्ये ठिकाणी इमर्जन्सीला खूप शक्य होईल तिथं लगेच लगेच तात्काळ जाणं. जात मग होते. फक्त माहिती घ्यायची तिथे पोहोचू शकतो का? बरोबर आम्हाला गाडीत बसायची बऱ्याचदा वेळा संडेला. मी किती वेळा बसलो असेल सांगू नाही शकत. पण बसल्यानंतर दादा गाडीत मग खूप छान गप्पा मारायचे. इतक्या गप्पा मारायचे छान, की मग त्यावेळेस ते वाटायचंच नाही की आपण एका उपमुख्यमंत्र्याशी बोलतोय किंवा राज्यातल्या एका एवढ्या मोठ्या नेत्याशी आपण बोलतोय. एवढं मग मन मिळव पद्धतीने बोलायचं आणि मग ते काय वाटायचंच नाही
की हा माणूस एवढा कडक आहे आणि काय नाही ते. मग खाली आल्यानंतर मग आम्ही मग कार्यकर्ते जाऊ विचारायला, काय रे काय रे, लय दादा डेंजर, तुम्हाला हे खवळलं. खवळायच्या वेळी दादा खवळायचे. मग आम्ही कारण अरे नाही रे बाबा, दादांसारखा माणूस, राजकारणातल्या कार्यकर्त्याला दादांसारखा माणूस भेटला नाही. म्हणजे आता माझा अनुभव दादांच्या बाबतीतला हाय. आता बरेचसे नेते आहेत राज्यामध्ये. आता आपण सगळ्यात जवळ गेलेलो नेता म्हणजे अजितदादा. अजितदादा. आणि आता काय म्हणजे आम्ही सगळे पोरके झालो खऱ्या अर्थानं. सचिन भाऊ, मावळचे आमदार त्यावेळी दिगंबर भेगडे होते हम्म, आणि आडले बुद्रुकच्या ग्रामपंचायतीची निवडणूक हम्म. खूप कळीची ठरली होती आणि अख्ख्या राज्यात गाजली होती. आणि त्यावेळेस आमदारांनी पण तुम्हाला टार्गेट केलं होतं की सचिन गोटकुलेमुळे भांडणं वगैरे झाली आहेत या भागामध्ये, सचिन गोटकुलेंना त्यांच्या नातेवाईकांना वगैरे अटक करा, त्यांच्या कार्यकर्त्यांना अटक करा. तुम्हालाही तो प्रसंग आठवत असेल. अशा प्रसंगी अजितदादांचे कार्यकर्ते म्हणून ते असं म्हणायचे की अजितदादाची सचिन गोटकुलेंना ताकद आहे काय. तर एवढा बाका प्रसंग तुमच्यावर आला होता, त्या प्रसंगी अजितदादांनी तुम्हाला कशा पद्धतीत ताकद दिली होती ते आम्हाला थोडक्यात सांगा. काय व्हायचं की असे जर आपल्या कार्यकर्त्याची चूक नसेल तर दादा 100% कार्यकर्त्याच्या मागे उभं राहायचे. चूक असेल तर स्पष्ट सांगायचे, नाही त्याला शासन करा. पण जर चूक नसेल आणि जर राजकीय भांडणं असेल तर दादा 100% मागे उभं राहायचे. चुकीचं काय असेल तर नव्हतेच, पण स्वतः दादांनी म्हणजे कितीतरी वेळा पोलीस स्टेशनला फोन करणे किंवा एसपींना फोन करणे किंवा बाबा कार्यकर्ता माझा योग्य तो जर खरं चुकत असेल तर एवढं काय विषय नसेल तर मिटत असेल तर मिटवा, आणि माझ्या कार्यकर्त्याला तिथं तुम्ही 100% जर चुकला नसेल तर 100% ताकद द्या. अशा पद्धतीचं दादांचा कितीतरी वेळा म्हणजे असे किती अनुभव म्हणजे दिगंबर दादा आता ते त्यांच्या कार्यकर्त्यांना सांभाळणार, दादा आमच्या कार्यकर्त्यांना सांभाळणार. मग खाली त्या टायमाला माऊली भाऊ काम करायचे, मग त्या टायमाला बापनासाहेब काम करायचे, बाप्पू साहेब काम करायचे, बबन भाऊ काम करायचे. ही 4-5 मंडळी त्या टायमाला काम करायची. मग खाली मग हे कार्यकर्ते सुद्धा पोलीस स्टेशनला आमच्या सारख्या सहकार्यांना कार्यकर्त्यांना मदत करायला हे कार्यकर्ते पोलीस स्टेशनला यायचे, आम्हाला मदत करायचे आणि हे होत राहायचं. पण मग आज जेव्हा माझ्यासारखा कार्यकर्ता भाजपमध्ये, तेव्हा असं वाटतं की अरे काय भांडणं, म्हणजे ही भांडणं नेमकी कशासाठी होती. आज सगळं निरर्थक वाटतं. म्हणून तर गेल्या आम्ही 2-3 वर्षापूर्वी आमची ग्रामपंचायतच गाव लेवलला आम्ही एकत्र आलो, बिनविरोध करून टाकली आणि ते सगळं आम्ही आमचे वाद मिटून टाकले. म्हणजे आम्ही एक 10-15 वर्ष राजकारण पाहिलं. आम्ही एकमेकांशी वाद घातला, भांडणं केली. मग तिकडनं भाजपवाले ताकद द्यायचे, इकडनं अजितदादा मला ताकद द्यायचे. आणि मग दादांच्या नावाखाली आम्ही मग लोकांना मदत करायचो, अडचणीतल्या लोकांना. हे अशी भांडणं त्यांना काय झालं तर निश्चितपणानं आम्ही सगळ्यांच्या मागे उभं राहायचो ठामपणानं. जाता जाता एक शेवटचा प्रश्न विचारतो. आता अजितदादा नाहीयेत. सचिन गोटकुले आणि सचिन गोटकुलेंसारखे इतर जे कार्यकर्ते आहेत, त्यांच्या आता काय भावना आहेत? आज तर जे आता दादा नाहीयेत, त्या दिवशी दादांचं असं झालं त्याच्यानंतर 1 महिना 1.5 महिन्यात आम्ही दादांचा हा अर्धाकृती पुतळा इथे उभारला. आणि हा पुतळा उभारल्यानंतर खऱ्या अर्थानं रोज इथं माझी शाळा आहे मागच्या बाजूला. आणि त्या शाळेसाठी दादांनी मला भरपूर सहकार्य केलं. ह्या रोडसाठी दादांनी सहकार्य केलं. बऱ्याचशा गोष्टीमध्ये दादांनी मला सहकार्य केलं. आणि दादा नसल्यामुळं माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते जे दुसऱ्या फळीत काम करतात, तिसऱ्या फळी काम करतात, चौथ्या फळीतले कार्यकर्ते जे दादा मॅन टू मॅन दादा त्यांना ओळखायचे कार्यकर्त्यांना. म्हणजे स्टेजवर एकटं काही सचिनचंच नाव नव्हते घेत, कितीतरी कार्यकर्ते. म्हणजे मी बघितले पुढे बसलेला एखादा कार्यकर्ता असेल तर दादा त्याला म्हणजे अरे काय रे समोर बसला, ये की वरती, या स्टेजवर या, असं दादा नाव घेऊन कार्यकर्त्यांना वर बोलवायचे. आणि असं जेव्हा एखादा कार्यकर्ता, माणसातला मास लीडर, एक ताकद देणारा कार्यकर्ता गेल्यानंतर निश्चितपणानं आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना असं वाटतं की आमचं राजकारण खऱ्या अर्थानं संपलंय की काय. आणि राजकारणाचा उद्देश काय आहे की आपल्या माध्यमातनं, दादांच्या माध्यमातून जी कामं होत होती, मग आपल्या माध्यमातून ती कामं गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचावी, सगळ्यांच्या अडीअडचणी दूर व्हाव्यात. आपला कार्यकर्ता, आपला गावातला तरुण, युवक, युवती
विद्यार्थी, वृद्ध, ज्येष्ठ ह्या सगळ्यांना त्यांच्या पायावर ठामपणानं, सक्षमपणानं उभं करण्याचं काम दादांच्या माध्यमातून आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते करत होते. आज ठीक आहे, आज काही राजकीय घडामोडी झाल्यानंतर आम्ही पक्ष जरी बदलला असेल, तरी दादांच्या बाबतीतलं प्रेम निश्चितपणे कधीही कमी होणार नाही. शाळेत रोज जेव्हा मी इथनं जातो, तेव्हा दादांचा रोज हा पुतळा आमच्या समोर येतो आणि दादांचा स्पार्क, दादांच्या ज्या आठवणी दादांबरोबर मी गेल्या 10-12 वर्षात, 12-13 मी म्हणतो 15 वर्ष, 2007 ते 2025 पर्यंतचे, 8 नंतरच्या काळात 25 पर्यंत दादांबरोबरचे एक एक क्षण खऱ्या अर्थानं माझ्यासारखा कार्यकर्ता विसरू शकत नाही. आणि आमच्यासारखा ग्राउंडचा म्हणजे अतिशय गरीब कुटुंबातले आम्ही कार्यकर्ते, नंतर दादांमुळं आम्ही मोठे झालो, सदन झालो, निश्चितपणानं सदन झालो. म्हणजे काही, पण आज आम्हाला असं वाटतं की आता इथून पुढं, आज जरी आम्ही एका वेगळ्या पक्षात असलो तरी ते कार्यकर्ते आम्हाला मदत करतातच, पण एक मॅन टू मॅन टच असलेला, अडीअडचणी रात्री 2 वाजता पण दादांना फोन करून आपली अडचण सांगून सकाळी 7च्या त्या अडचणी सॉल्व्ह झालेला माझ्यासारखा कार्यकर्ता, आणि ही उणीव आमच्या आयुष्यातली कधीही भरून न येणारी उणीव आहे. सचिन भाऊ, अजितदादांच्या आठवणींबाबत आपण भरपूर बोललात आणि खूप काही आम्हाला सांगितलं. निश्चितपणे तुमच्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना जे दुःख झालंय, ते दुःख खूप मोठं आहे, भरून न निघणार आहे. अजितदादांचं कार्य पुढे नेणं, मला वाटतं खऱ्या अर्थानं हीच सगळ्यांच्या वतीने त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. मावळ न्यूजशी सचिन भाऊंसोबत आपण खूप गप्पा मारणार आहोत. सुभाष भांडेसोबत पाहत राहा फक्त मावळ न्यूज. धन्यवाद. थँक्यू. आभारी आहे.